अध्यक्ष म्हणून सांगतो, त्यांनी मीडियाच्या बाहेर काय सांगितलंय मी ऐकलेलं नाही. मला वाटतं मी त्यांचे काय सूचना असतील त्या मी ऐकून घेईल आणि मला वाटतं की पक्ष चौकटीतून शिस्तीतून आम्ही व्यवस्थितपणे सगळेजण एकत्रित काम करू. त्यांच्या काही खंत असतील तुमच्या माध्यमातून मला कळत आहे तर त्या सुद्धा मी त्या दूर करून एकत्रितपणे आता भविष्य काळामध्ये आक्रमकतेने आम्ही आंदोलनं करणार आहोत, संघटना बांधणार आहोत. 2 दिवसात आम्ही शिबिर घेतोय आणि पक्षाच्या बाबतीमधली भूमिका घेत असताना चांगल्या पद्धतीने एक विरोधी वेगवेगळे प्रश्न आहेत. आज नीटचा परीक्षेचा प्रश्न होता, त्यानंतर भाववाढ आहे, गॅस दरवाढ आहे, पेट्रोल डिझेलची टंचाई आहे, देशाला महागाईने ग्रासलेला आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून येत्या काही दिवसामध्ये पक्ष मजबूत पहिला करायचा, संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यायचं आणि एक वाक्यतेने एका विचाराने पक्षाच्या चौकटीतूनच जाण्याचा प्रयत्न करू. स्वतंत्र विचार कोण मांडत असेल तरी त्याला बरोबर घेऊन त्यांना आम्ही पक्षाची भूमिका पट्ट घेऊन चालण्याचा प्रयत्न करू, एवढं सांगतो. शरद पवार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना भेटतात, त्याच्यामुळे खरं तर कुठेतरी पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे, कारण की पुन्हा पक्ष विलिनीकरणाच्या उंबरठ्यावरती आहे का, असाच सवाल निर्माण होतो. मी आता परत तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो, याच्या पुढे मीडियाने विनंती करतो की संभ्रमावस्था निर्माण होते. मीडियाच्या माध्यमातून सांगतो की कुठल्याही प्रकारचा विलिनीकरणाचा विषय नाही. यापुढे विलिनीकरणाचा हा विषय संपलेला आहे. मी मागेही सांगितलेलं, आताही सांगतो, अशी कुठली चर्चा आता पुढे भविष्यात होणार नाही. असं आहे की पवार साहेबांच्याकडे येणारे नेते बरेच आहेत, अनेक वर्षापासून ते एकमेकांच्या बरोबर काम करतायत. आता एखादा नेता भेटायला आला, तो कुठल्या कारणासाठी आला म्हणून त्याला लगेच वेगळा अँगल लावण्याची गरज नाही. आज पवार साहेबांनी देशाच्या पंतप्रधानांबद्दल एक भूमिका मांडली, देश हितासाठी त्यांनी भूमिका मांडली, त्याला लगेच पार्टीचा अँगल देण्याची गरज नाही असं मला वाटतं. 15 ऑगस्ट नंतर आम्ही संयुक्तपणे काँग्रेस असेल, शिवसेना असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये 15 ऑगस्ट नंतर आम्ही राज्यव्यापी संपूर्ण आम्ही दौरे करणार आहोत. सक्षमतेने आम्ही त्या ठिकाणी जनतेच्या प्रश्नावर उतरणार आहोत. त्याच्या अगोदर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटना मजबूत करण्याची भूमिका घेऊ. त्याच्या सूचना आदरणीय पवार साहेबांनी दिलेल्या आहेत. कार्यकर्ता आहे तिथं आहे, जनता आमच्या पाठीमागे आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये जी स्ट्रॅटर्जी ठरवली जाते त्याच्या विरुद्ध जनभावना उभी करायची आणि जनतेच्या माध्यमातून उठाव करून या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र जे सरकारच्या विरोधात आहे ते आपल्या करण्याच्या बाबतीमधली भूमिका आम्ही निश्चितपणे राबवू. ओके. आज की बैठक में क्या तय हुआ और जिस तरह से तटकरे साहब, प्रफुल्ल पटेल, पवार साहब से मिले, उसको लेकर जो प्रयास लगाया जाए थे वो क्या पार्टी में आएंगे या फिर मर्जर होगा, उसको लेकर क्या? मैं पार्टी की तरफ से आज जो बातचीत हुई उससे आज मैं इतना ही कहना चाहता हूं कि मैंने पहले भी कहा था, कहाँ पे भी पार्टी मर्ज होने की बात नहीं होगी. अजीत दादा थे तभी ये बात हुई थी, उसके बाद नहीं है. इसके बाद कभी भी पार्टी मर्जर की बात होगी नहीं. हमारी पार्टी स्वतंत्र तरीके से आने वाले कुछ दिनों में पार्टी संगठन मजबूत होगा और उसके बाद हम पूरे महाराष्ट्र में इस सरकार के खिलाफ जो जनक्षोभ है, जनक्षोभ